नमस्कार, जान्हवीज किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। रात्रीच्या किंवा सकाळच्या चपात्या जर शिल्लक राहिल्या असतील तर तुम्हाला प्रश्न पडत असेल की त्या चपात्याचं काय करावं, तर त्यासाठी हा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। या ठिकाणी शिल्लक राहिलेल्या चपातीचं लाडू बनवणार आहे। सकाळीच केलेल्या चपात्या आहेत, तर या ठिकाणी मी 2 चपात्या बारीक करून घेतलेत। 2 वाटी चपाती घेतली बारीक करून, 1 वाटी गूळ, तूप 2 चमचे, कूट अर्धी वाटी, तीळ अर्धी वाटी, विलायची 4। चपातीला तीळ भाजून घेऊया। कमी गॅसवर भाजायचे तीळ, खमंग आणि लालसर भाजून घ्यायचे। थोडीशी गरम करून घेऊया। मिक्सरमधून त्याची बारीक पूड करून घ्यायची। 2 चमचे तूप टाकून बारीक केलेले चपातीचे तुकडे यामध्ये बारीक भाजून घ्यायचे। मग खुसखुशीत भाजून घ्यायचे चपातीचे तुकडे। आता हे काढून घेते मी। आता यानंतर गूळ टाकून थोडासा कच्चा पाक करून घ्यायचा, जास्त पक्का नाही बनवायचा। अशा पद्धतीने पाक बनवून घ्यायचा आहे। आता यात चपाती तुकडे टाकून घ्यायचे। भाजलेली तीळ, कूट अर्धी वाटी, विलायची पावडर 1 चमचा, तूप 1 चमचा, गुळाच्या पाकामध्ये सर्व साहित्य टाकून 2 मिनिटं मिक्स करून घ्यायचंय। ताटात घेऊन मिश्रण थंड झाले, लाडू बनवून घेते आता मी। चवीला खूप टेस्टी लागतात आणि शरीरासाठी पण पौष्टिक असं गूळ, तूप, तीळ। तुम्ही यामध्ये काजू, बदाम किंवा ओल्या खोबऱ्याचा खीस टाकू शकता। मुलांना सुद्धा हा पदार्थ नक्कीच आवडेल। शिल्लक राहिलेल्या चपातीपासून पौष्टिक असे लाडू तयार आहेत। एकदा नक्की करून बघा। आवडले तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।